आणि काँग्रेसला कसं संपवायचं हे त्यांनी प्लॅन केलेला होता. विधान आलं होतं त्यावर अशोक चव्हाण म्हणतात तुमच्यावर त्यांचं खोचक टीका आहे. नाना पटोले गृहस्थ आहेत, मात्र त्यांना काँग्रेसच्या उमेदवारी देत असताना विचारात घेत नाहीत पक्षश्रेष्ठी, असं काही होत आहे का? मला त्यांना काँग्रेसबद्दल बोलायचा अधिकार नाही, मी कालच सुचवलं. त्यांच्या भोकर विधानसभेतच त्यांची काय अवस्था होत आहे, कसं लोक त्यांना येऊ देत नाही आहे हे ते आपण पाहतो आहे. त्याच्यामुळे आता काँग्रेसवर बोलणं त्यांनी टाळावं. काँग्रेसच्या नावाने खूप कमवलं तुम्ही, काँग्रेसच्या नावाने खूप राज्य भोगलं आणि काँग्रेसला कसं संपवायचं हे त्यांनी प्लॅन केलेला होता. बरं झालं ते आज आमच्यात नाही. पण एक गोष्ट आहे की आता त्यांनी काँग्रेसवर बोलायला टाळलं पाहिजे. ज्या आईने तुम्हाला नाव दिलं, ज्या आईने तुम्हाला मोठं केलं, त्याच आईची बदनामी करायला तुम्ही निघत असाल तर लोक तुम्हाला माफ करणार नाही. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.